सावंतवाडी सुसंस्कृत सुज्ञ आणि शांतताप्रेमी लोकांची सावंतवाडी म्हटली जाते। मधल्या काळात अनेक राजकीय स्फोट घडले। इकडची माणसं तिकडे गेली, तिकडची माणसं इकडे गेली। मग आपल्याकडे इथले आमदार असो, आपल्याकडचे खासदार असो, आपल्याकडचे स्थानिक पातळीवर नगरसेवक असो, राजकीय उलथापालथ झाल्यानंतर वैचारिक जी परिपक्वता होती किंवा वैचारिक पातळीवर निवडणुका होत होत्या, तो वैचारिकताच संपली। की जातीयवादी विचारसरणी आणि धर्मनिरपेक्षता हे दोन वेगळे विचार। आता अलीकडच्या काळात पाहिलं तर काँग्रेस ही धर्मनिरपेक्षता मानणारी वैचारिकता होती आणि काँग्रेसच्या हात चिन्हावर निवडून आलेली काही मंडळी ही आता पाहिलं तर भाजपमध्ये, शिवसेनेमध्ये गेली। इथले आता दीपक केसरकर म्हणायचं तर प्रथम ते काँग्रेस पक्षात होते, काँग्रेस पक्षाची विचारसरणी ते लोकांना सांगत होते। इंदिरा गांधी, राहुल गांधी यांचे गुणगान गात होते आणि आता ते पक्ष सोडल्यानंतर त्यांची भूमिका चेंज होते, वैचारिकता चेंज होते, वैचारिकता बदलते। त्यावेळी जनतेने सुद्धा एक विचार केला पाहिजे की आपण निवडून देणाऱ्या जे आमदार म्हणा, खासदार म्हणा, नगरसेवक म्हणा, यांची वैचारिक पातळी बदल होते त्यावेळी असे प्रकार घडतात। आता जो सावंतवाडीत राडा झाला, ही राडे पद्धती, राडे संस्कृती कोणी आणली? जे दीपक केसरकर दहशत 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 म्हणून ओरडत होते आणि पूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा हा दहशत असल्यामुळे पर्यटक यायचे बंद झाले। दहशतीच्या नावाचा डांगोरा पेटल्यानंतर इथे पर्यटक घाबरून यायचे बंद झाले। ही परिस्थिती आपण सगळी पाहिली आणि पुन्हा मग ते दहशत म्हणजे आता गांधीगिरी आणि दादागिरी दोन्ही एकत्र आले। कणकवली मधली दादागिरी आणि सावंतवाडीची गांधीगिरी जेव्हा एकत्र येते आणि पुन्हा मग निवडणुकीच्या माध्यमातून यांची गांधीगिरी आणि दादागिरी वेगळे होते आणि मग त्यातून हे असे प्रकार घडतात। मग निश्चित कोणाला आपण दोष द्यायचा? काँग्रेस पक्षातून तुम्ही गेलात जातीवादी पक्षात, तिथे तुम्ही हिंदुत्वाचे डांगोरे पेटलेत। आता तुम्ही काय म्हणताय? समोरची माणसं, त्यांची वैचारिकता, त्यांचा हेतू हा दहशतवादी आहे। मग काल परवापर्यंत ही एकमेकाच्या एकत्र असलेली मंडळी लोकसभेला यांच्याने एकत्र प्रचार केला, विधानसभेला एकत्र प्रचार केला। म्हणजे जो आता प्रकार घडला सावंतवाडीमध्ये, जो राडापाडा घडला, ह्याला दोन्ही पक्ष जबाबदार आहेत। एकटा नाही, भाजपच नाही, शिवसेना आणि भाजप ह्या दोघांकडूनच हे प्रकार सुरू आहेत आणि दोघांना सत्तेसाठी, आज सत्तेसाठी ह्या दोघांनी जी पैसे वाटप केले, म्हणजे शिवसेनेने पैसा वाटप केला नाही असं म्हणूच शकत नाही। जेवढा पैसा त्या पक्षाने वाटला तेवढाच पैसा या पक्षाने वाटला आणि मग नीतिमत्तेची आणि नैतिकतेच्या ज्या गोष्टी आम्हाला सांगतायत। आज जनता सुज्ञ आहे, सुशिक्षित आहे। आपल्याकडे सावंतवाडी सुसंस्कृत वर्ग हा इथे राहतो। प्रत्येकाला सावंतवाडीमध्ये शांतता पाहिजे। आज शहरात राडेबाजी व्हायला लागली, कारण ही राडेबाजी ही एका विचारातून होत नाही, तर आज जो काही पैसा आणि पैशाचा माज याच्यातून हा सगळा प्रकार सुरू आहे। पोलीस स्टेशनला जाऊन, पोलीस स्टेशनच्या आतमध्ये घुसून जर असे प्रकार घडत असतील तर सर्वसामान्य माणसाला आज सावंतवाडीमध्ये चालताना जगताना धोका आहे। निवडणुकीत कुठल्या तरी पक्षाचं आपण काम करतो, ते करत असताना त्याच्यावर रोष ठेवून उद्या कशावरून कोणाच्या जीवाला धोका नाही। मी या ठिकाणी अगदी जबाबदारीने सांगतोय की राजकारणात काम करणं धोकादायक झालेलं आहे। त्यामुळे चांगली माणसं सावंतवाडीत राजकारणाला यायला घाबरतात। सत्सद विवेकबुद्धीने चांगलं काम करणारी आजही चांगली माणसं सावंतवाडी शहरात आहेत, चांगले सुज्ञ लोक आहेत, चांगले अभ्यासू लोक आहेत। परंतु ही माणसं आजच्या राजकीय पातळीवर होणारी राडेबाजी पाहून राजकीय क्षेत्रात यायला घाबरतात। आज तरुण मंडळींचा विचार केला तर तरुण मंडळींना चुकीच्या दिशेने घेऊन जाणारे जे राजकीय पक्ष आहेत, त्याच्यामुळे भविष्यात तरुण मंडळांचं राजकीय, सामाजिक आज खच्चीकरण होईल अशीच परिस्थिती आज दिसते। ज्याला समाजासाठी काम करायचं आहे, सामाजिक चळवळी भरायच्या आहेत, समाजासाठी काही चांगलं करून दाखवायचं आहे, असे काही तरुण लोक पुढे इच्छितात। परंतु अशा प्रकारे पैसा वाटप करून जर निवडणुकी लढल्या गेल्या तर त्या तरुणांचं सुरुवातीलाच जर खच्चीकरण झालं तर उद्या चांगली तरुण मंडळी राजकीय, सामाजिक क्षेत्रात येणार नाहीत। यातून हा आज या ठिकाणी संदेश होतोय।
मी सावंतवाडीतल्या सगळ्या पत्रकार मित्रांना विनंती करतोय, तुमचं आणि सुनील पेडणेकरचं वैमनस्य असेल तर ते माझं वैयक्तिक ठेवा, पण समाजाचं नुकसान होता नाही, सावंतवाडीचं नुकसान होता कामा नाही, या दृष्टीने आज पत्रकारिता करायची आहे. कारण आज जर सावंतवाडीला वाचवणारा कोण असेल तर तो पत्रकार, निरपेक्ष बुद्धीने, निपक्षपातीपणे जर सावंतवाडीतला पत्रकार एकत्र आला आणि सावंतवाडीतल्या पत्रकारांनी ठरवलं की सावंतवाडीत अशा प्रकारची प्रवृत्ती वाढू नये आणि जोरदार लिखाण प्रवृत्तीवर केलं आणि अशा प्रकारचे व्हिडिओ दाखवले, तरुणामध्ये जागृती केली, समाजामध्ये जनजागृती केली, तर कुठेतरी ह्याला खीळ बसेल. नाहीतर उद्या कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या बाजूने, कुठल्या तरी राजकीय नेत्याने पत्रकाराच्या बाजूने पत्रकारिता केली गेली तर समाजाचं नुकसान होईल, तरुणांना चुकी दिशा दाखवली जाईल, आजचा तरुण भरकटत जाईल आणि सावंतवाडीमध्ये एक वेगळी विकृती जन्माला येईल असं मला इथे वाटतंय. सावंतवाडी पोलिसांची एक कार्यक्षम भूमिका आज घडली तर बऱ्यापैकी या राणे पद्धतीला दहशत बसेल. मध्यंतरीच्या काळात ज्यांच्यावर जास्तीत जास्त केसेस झाल्या अशा मंडळींना हद्दपार करण्याचा निर्णय हा पोलिसांकडनं झाला. मग तोच प्रकार जर आज राणे पद्धतीमध्ये असणारी मंडळी पुन्हा पुन्हा तेच गुन्हे करत असतील तर त्यांना सावंतवाडीतून 1 वर्षासाठी का होईना हद्दपार केलं गेलं तर अशा प्रकारची दहशत माजवण्याचा प्रकार सावंतवाडीत म्हणा किंवा शहराच्या गावावाड्यात म्हणा, वाडीवाडीत म्हणा, असे होणार नाहीत. कारण काय, गुन्हा करायचा कोर्टात सुटायचं, गुन्हा करायचा कोर्टात सुटायचं, 6 गुन्हे झाले तरी पण त्यांना माहिती आहे आपण बिनधास्त निर्दोष सुटणार. मग जर हद्दपार होते, 3 पेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले आणि आपल्याला हद्दपार होणार, ही भीती, ही कायद्याची भीती जर निर्माण होईल त्यावेळी अशा प्रकारचे गुन्हे करायला पुढे कुठलाही तरुण किंवा कुठलीही राजकीय शक्ती पुढे येणार नाही असं मला वाटतं.